ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जे गेले ते स्वतःची चामडी वाचवण्यासाठी अरुणभाई दुधवडकर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय। चंदगड तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन चंदगड नगरपंचायत लढली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सामील करून घेतले नाही। सर्वसामान्यांच्या पाठिंब्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची वाटचाल सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे। जे शिवसेना सोडून गेले ते स्वतःची चामडी वाचवण्यासाठी गेल्याचा आरोप पाटणी फाटा येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीवेळी बोलताना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी केला। यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शेंत्रे म्हणाले, हे सरकार कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार आहे। ते कॉन्ट्रॅक्टरांना मोठे करत आहेत। आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहून येणाऱ्या निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं सांगितलं। बैठकीवेळी शिवसेना तालुका प्रमुख विष्णू कावडे, उपतालुका प्रमुख गजानन कावडे व विविध पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीवेळी संजय पवार, रियाजभाई शमणची, विजय देवणे, अखलाक मुजावर, राजू रेडेकर, शिवसेना वाहतूक सेना अध्यक्ष संजय जाधव, किरण नांगुर्डेकर, शिवाजी पाटील, यल्लाप्पा मुदकेकर, देवाप्पा सदावर, मोनाप्पा चौगुले, नारायण माने, महिला अध्यक्षा शांता जाधव, अजित खोत, युवराज पवार, गजानन गावडेसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। शेवटी आभार शांता जाधव यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। भरपूर दिलाय, भरपूर पाय दिलाय। रस्त्यावर बसणारा पानपुरीवाला, बेलपुरीवाला याला आमदार केलं, मंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने केलं। आता आपल्याला शिवसेनेला देण्याची वेळ आहे, एवढं लक्षात ठेवा। शिवसेनेने मला काय दिलं याच्याबद्दल मी शिवसेनेला आता काय देईल हे देण्याची वेळ आली आहे। आदरणीय पक्षप्रमुख आज एकटे कोणत्यामुळे लढतायत? आज जो भारताचे पंतप्रधान खोटं बोल पण रेटून बोलतात, त्यांना आवाज देतात, त्या अमित शहा त्याला आवाज देतात। आदरणीय पक्षप्रमुख कोणाच्या जीवावर आवाज देत आहेत? आपल्यासारखे शिवसैनिक आपल्या त्यांच्या पाठीचे आपण आहोत। महाराष्ट्रातले असंख्य शिवसैनिक पाठी आहेत। मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मातोश्रीवर लीक लागलेली असते प्रवेशाची, पण आपल्याला मोदी मीडिया असल्या कारणाने ती दाखवण्यात येत नाही। पण तशा पद्धतीचे तुम्ही शिवसैनिक चंदगड हा आपला बालेकिल्ला मागासपासून कोणीतरी म्हणाला आहे, होय बरोबर बालेकिल्ला। तुमच्यासारखे शिवसैनिक सगळे आहे म्हणून आपला बालेकिल्ला आहे आणि तो राहणार। आज एकेकाळी कोल्हापूर हा आपला बालेकिल्ला मानला जायचा। एका टायमाला 6-7 आमदार आपले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, 2-2 खासदार होते। ठीक आहे, जे स्वार्थापोटी गेले, जे स्वतःची चांगली वाचवायसाठी गेले, त्याच्याबरोबर काही लोक गेले, त्याचा आपल्याला विचार करायचा नाही। पण आपल्यासारखे शिवसैनिक आहेत ना, त्या जीवावर आपल्याला आदरणीय उद्धवजी आवाज देत आहेत, विरोधकांना आवाज देत आहेत। आज सगळे शेतकरी आता शेतकऱ्याची थट्टा करणारे हे राज्य आहे। त्या दिवशी आदरणीय पक्षप्रमुखांनी विदर्भामध्ये जाऊन बांध्यावर बसून लोकांची विचारपूस केली। लोकांनी त्यांना काय सांगितलं हे आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलंय, साहेब तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा, परत साहेब माझे मुख्यमंत्री सांगून तुमची जे हक्कू आहे ते मग घुसायला जमीनच्या जमीन वाहून गेली नाही तरी या याला सरकारला अजून जाग येत नाही हे बघणे गरजेचं आहे। जाग आता बघा किती अधिवेशन झाले, 4 अधिवेशन झाले, आपण 4थं अधिवेशन झालं। आहे का विरोधी पक्ष नेता? नाही आहे का? तर विरोधी पक्ष नेता आपले भास्कर जाधव सारख्यांचं नाव आदरणीय पक्षप्रमुखांनी सुचवलंय, सगळ्या जेकी मिळून आघाडीने म्हणून सजवलंय, पण त्याला ते घाबरतायत का? तर केलेली पाप ही सगळी जे काही रस्त्याची आता मगाशी उदाहरण दिली, रस्त्याची दिली, आज महाराष्ट्रात कितीतरी उदाहरण आहे, मुंबईमध्ये कितीतरी उदाहरण आहे। मुंबई महानगरपालिकेचा किती निधी कसा भोग घालवला आहे त्याच्यावर आहे। मग ते विरोधी पक्ष नेते जर झाले, भास्करराव जाधव किंवा अन्य कोणी होते, पण झाले त्यांच्या सरकारचे वाबाडे बाहेर काढते, त्यासाठी ते विरोधी पक्ष नेता पण देत नाहीये। असो, आपल्याला तिकडे काही जायचं नाहीये। म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, मला बोलून सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती, आता नगरपालिकेची इलेक्शन झालेलं आहे, पण जिल्हा परिषद पंचायत समितीला जर उमेदवार तुम्ही सगळे म्हणून एवढे 15-20 जण तयार झाले, आनंदाची गोष्ट आहे। पण एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आलेलो आहे, ज्या वेळेला आम्ही आघाडीची बैठक म्हणून बसू
किंवा कुठच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद याने आम्ही ज्या ज्या वेळेला चर्चा करू त्यावेळेला जर आपल्या पक्षाची ताकद तिथे नसेल तर आम्ही समोरच्याशी काय बोलणार, आघाडीच्या नेत्याशी काय बोलणार. म्हणून तुम्हाला 1000 वेळा सांगण्यात आलेलं आहे की तिथे आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समितीने आपली ताकद निर्माण झाली पाहिजे. तिथे आपले शिवसैनिक, शिवसेनेच्या शाखा, शिवसैनिक, महिला सैनिक सगळ्या तिथे आहेत की नाही हे बघणे काम जिल्हा प्रमुखांचं काम होतं. जिल्हा प्रमुखांच्या हाताखाली आमचे उपजिल्हा प्रमुख असतात, तालुका प्रमुख असतात, विभाग प्रमुख असतात, यांचं काम असते. गावागावात जाऊन हे करणे काम आहे. ते आधी निर्माण झाले आहेत का? माझ्या संजयने विचारलं बरोबर BLA, मी तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणतो BLA पेक्षा बुद्धप्रमुख तुम्ही तयार केले आहेत का, गटप्रमुख तुम्ही तयार केले आहेत का, मला इच्छुक उमेदवार आहेत त्याला आपल्याला सक्रिय सदस्य 1000 रुपयाचा सक्रिय सदस्य याची सदस्याची नोंदणी तुम्ही केली आहे का, फॉर्म भरलात का, तो आपल्याला गरज असतो तो उमेदवार म्हणून. हे करणे गरजेचं आहे, हे आपल्याला करायला पाहिजे. मला तुम्हाला फक्त बोलणं आता आपल्याला वेळ नाही. कधी आज अधिवेशन संपेल, उद्याच्या उद्या कदाचित आचारसंहिता, उद्या निवडणूक आयोग कदाचित उद्या येईल, परवा येईल, 2 दिवसात येईल, कधीही जाहीर होते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका कोर्टाने आदेश दिलेले आहे जानेवारी 1च्या आतमध्ये करायला पाहिजे.